मटन, चिकन बिर्याणी खाऊन कंटाळले असेल, तर ही वाली एग बिर्याणी आज नक्की ट्राय करून बघा. सुरुवातीला काय करतो, राईसला बॉईल करायचं, त्यासाठी ना थोडे खडे मसाले टाकतोय. यांची पूर्ण डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, चेक करा. रोज वॉटर, केवरा वॉटर टाकून पाणी मस्त उकळून घ्यायचं आहे. बासमती राईसला मी सोक करत ठेवला होता एक दीड तासाच्या आसपास आणि मग त्याच्यामध्ये ॲड करतोय. 30 मिनिटं तरी सोक केलाच पाहिजे राईस आणि मग त्याला बॉईल करतोय. 80% कुक करून घेतोय. राईसला मस्त ड्रेन करून घ्या आणि त्याला सुकत ठेवा फॅनखाली. कढई मी तेल टाकतोय, इथे रफली चॉप केलेला कांदा टाकतोय, त्याला मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांद्याची पेस्ट पण टाकणार आहे. ही जी मसाला तयार करतो हा तुम्ही मटन चिकन सोबत पण ट्राय करू शकता. इथे मी दही स्किप केले याच्यामध्ये. यामध्ये थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकतो, ती पण मस्त शिजून घेतोय. मग लाल तिखट, हळद टाकतो आणि बिर्याणी मसाला टाकतो. जर हा मसाला पाहिजे असेल तर कमेंट करा, त्याचं पण तुम्हाला देतो मी. हा वेगळा मसाला यूज केला आज. थोडं थोडं पाणी टाकून मसाला मस्त शिजवून घ्यायचा मित्रांनो. त्याच्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकायची. टोमॅटोची प्युरी टाकून, मीठ टाकून देन मस्त अजून शिजवून घ्यायचा आहे. हा वाला मसाला जेव्हा तुम्ही चिकन किंवा मटनसोबत बनवाल तर खूप क्रेझी लागणार आहे. कोथिंबीर, पुदिना थोडा चॉप केला टाकतो, याच्यामध्ये मिक्स करून घेतो. मसाला आपला तयार आहे. आता काय करतो, कुकरमध्ये मी दम लावणार आहे, कारण की दुसरा माझ्याकडे भांडा अवेलेबल नव्हता. त्यामुळे मी थोडंसं तेल, थोडासा मसाला, थोडासा हळद, थोडी कोथिंबीर टाकून बॉईल एगला मी थोडी फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून ते आतमध्ये टेक्स्चर चांगला राहील जेव्हा आपण बिर्याणीमध्ये लावू. आणि याच्यातच थोडा तो मसाला ॲड करतो आहे. मसाला थोडासा मिक्स करतो आहे, थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर थोडा मसाला थोडा गरम करून झाल्यानंतर याच्यामध्ये ते एग्स टाकणार जे फ्राय केले होते आणि जो राईस आपण कुक करून ठेवला होता, मस्त सुकून घेतला आहे, तो याच्यामध्ये लेअरनुसार ॲड करून घेतो आहे. आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर, पुदिना टाकतो आहे. थोडंसं फूड कलर टाकला आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करा. झाकण लिहून लो मिडियम फ्लेमवरती 3-4 मिनटं गॅसला ऑन ठेवा, मग बंद करा आणि तसंच 15-20 मिनटं कुकरला थोडंसं दम होऊन द्या आणि देन एन्जॉय करा. तुमची ही एग बिर्याणी खूप आवडेल.